आज तर खूप आनंदाचा दिवस आहे. अभयने स्वतःचा विदेशामध्ये बिझनेस उभारला आणि माझी सोना एका गोंडल बाळाला जन्म देणार आहे. किती आनंदाचा दिवस आहे हा. अगं लक्ष्मी बघितलं, अगं आज सोना तुझी खूप मोठी झाली ग. अगं माझं तर असं झालंय की आज मी काय करावं आणि काय करू नये हेच कळत नाही. अगं आता तर मी दिवसभर मी आपल्या नातवाशी खेळणार आहे. अगं सोना, बेटा सोना, अगं लवकर बोलावं अभयला. काय झालं? नाही म्हणजे लहान मुलासारखं करतात. अगं बेटा गुड न्यूज आहे. अभयराव, हे बघा, हा तुमचा विजा आणि हे पासपोर्ट आणि याच्यामध्ये तुमच्या ट्रेनचं तिकीट सुद्धा आहे. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. माझं जे स्वप्न होतं ना बाबा, ते खरंच तुमच्यामुळे साध्य झालं. खरंच धन्यवाद बाबा, तुम्ही धन्यवाद. आणि तुमचे जितके उपकार मानव ना तितके कमीच आहे खरंच. अरे यामध्ये उपकार कसले आहे? अरे हे माझं कर्तव्यच होतं ना. आता तुम्ही दोघेही सुखी राहावं हेच माझी मनीषा होती आणि त्यासाठी तुम्हाला जेवढी बिझनेस साठी मदत करता येईल ना. अरे आता हे बघ ना, नाहीतर माझ्या मागे पुढे आहे तरी कोण. You are so great, Papa. I am so lucky. की तुमच्यासारखे वडील मला लाभले. हो, आज जर तुम्ही नसता तर ना जाणे हा अभय हातात फाईल घेऊन दारोदारी फिरत राहिला. हे बघा आता, अरे खूप झालं तुमचं. अरे आता माझ्या बच्च्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे ना, हे तुम्हालाच सांभाळायची आहे बेटा. अरे थकलो नाही मी आता मला हे बघा, मला आता निवांत आराम करायचा बेटा. बरं बेटा, मी येतो. तुम्ही बोलत बसा, मला जरा महत्वाचं काम आहे, मी येतो. चला सोना, खरंच ग मी किती भाग्यवान आहे ना, जी तुझ्यासारखी एक मैत्रीण, एक प्रेयसी आणि एक पत्नी मला लाभली. अभय, खरंच आज ना खूप आनंद होत आहे. आणि हो, आज ना तुला आनंदाची बातमी द्यायची. आनंदाची बातमी? अगं मग सांग ना लवकर, अशी वेळ का लावतेस? अभय, तू लवकरच पप्पा होणार आहेस. काय म्हणजे एकदा बोल. अरे तू लवकरच पप्पा होणार आहेस. काय खरं सांगतो? जगातली सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आज तुझ्यावर खरंच जीव वळवून टाका असं वाटतं. खरंच खूप आनंद झाला. अच्छा, अभी तो आप बहुत दूर रहोगे हमसे जाने मन. कभी प्यार तो करत जाईल ग. हाँ? ऐसा है
तो आज तो हम आपको छोड़ेंगे ही नहीं. चलेल ना? इथं अरे राजेश, अरे तू कधी आलास? कधी म्हणजे तुझं आमच्या वहिनीसोबत लवशीन चालू होतं ना तेव्हा झालं. अरे पण ते जाऊ दे. पण खरंच रे, आज तुला खूप दिवसांनी बघतोय, खूप चेंज झाला तुझ्यात. तू गेलास तेव्हा होतास कसा आणि आलास तेव्हा आहेस कसा. बरं ते जाऊ दे, पण असं अचानक कसं काय येणं केलास? अचानक आलोय तुझा नवीन नवीन संसार बघायला. एक महत्वाचं सांगायचं होतं बाई तुला. अरे मग सांगायचं, पण ऐक, त्या आधी ना माझ्या आनंदाच्या बातम्या तू ऐकून घे सांग आणि कान नीट खोलून आहे का. सांग की. बघ, बातमी क्रमांक 1. राजेश, तू लवकरच काका होणार आहेस. आणि आता एक तू बातमी क्रमांक 2. राजेश, मी आता विदेशात जाणार आहे. तिथे नवा बीचेस उभारणार, सुखाने राहणार, सुखाने संसार करणार. पण अरे पण मी माझ्या तुला आनंदाच्या बातम्या सांगतो आणि तू असा उदास का? अरे काय झालं रे? अरे खरं म्हणजे अभय, आपला विश्वासाचा खूप आजारी आहे रे. तेच सांगायला आलो मी तुला इथं. आणि ती तुझी खूप आठवण करतात रे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय रे विश्वास दादा आपला. तसं उद्या मी गावाकडे जाणारच आहे. मला वाटतं की तू सुद्धा माझ्यासोबत गावी यावं. अभय, मला वाटतं की तू दादांना भेटायला यावं माझ्यासोबत. खरे मलाही वाटतं की तू दादांना भेटावं. आपण असं केलं तर आपण दोघे मिळून जाऊया ना. होय अभय, तुम्ही दोघे पण आलात तर तो दादा आपला बरोबर रे. अरे दादा 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 काय लावून बसलं? नाही, मी म्हणतो हाच माझा सर्वस्व आहे का? हाच जग आहे का माझा? दादा, असा बोलूच नको अभय. हे बघ अगं, अरे फॉरेनला ना आपल्याला कधीही जाता येईल, पण आपल्या दादाला जर काही झालं तर हे बघ, एक शब्दही बोलू नकोस. बायकोचा नाही तसा लागला मग कमी हो का? अरे तुम्हाला माहित नाही तो किती नीच आहे. अरे त्याने तर माझ्या अब्रूला काळीमा वाचलाय. घरात पत्नी असताना सुद्धा त्याने परस्त्रीवर जाऊ द्या रे. काय उगाच तोंड खराब करता माझं. आणि आणि आज ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो स्वप्न आज माझा पूर्ण होत आहे. तर मी स्वतःच करिअर सोडून देऊ का त्याच्यासाठी? मुळीच नाही. आणि हे बघ, तुला जायचं असेल ना तर जा, पण मी त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही म्हणजे नाही. अरे पण का पाहणार नाही तू त्याचे कोण? तुला काय माहित आहे रे? त्यानं तुझ्यासाठी काय काय नाही केलं. अरे विसरलास एवढं? हे बघ राजेश, मला वाद घालायचं नाही तुझ्यासोबत, समजलं? त्याच्याकडे जायचं नाही म्हणजे नाही, समजलं? ठीक आहे वहिनी, निघतोय मी. पण मी मात्र दादांना सोडू शकत नाही. कारण मी आज जो इथे उभा आहे ना तो केवळ दादामुळं. त्यांचीच पुण्य आहे. बरं वहिनी, येतोय मी. थांबा भाऊजी. थांबा हा, मी आले.
त्यांची चांगली काळजी घ्या. आणि हो, मग सून अभयने हे पैसे कमी दिले हाव म्हणून का तुम्ही त्यांना 10,000 सांगू दिला येतोय मी. लाभो सुविधा आपल्या बहिणीच्या प्रेमात तू आंधळी होऊन गेलीस. आता तुझा कोणाकडे लक्ष नाही. तू आपल्या बालपणच्या मित्राला त्या अविनाशला विसरून गेलीस. अगं, सोना, ए सोना, ये बाहेर ये. अगं, उद्या तुझा नवरा ऑइलला चालला, म्हणून वाटलं तुला अभिनंदन करून यावं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं. म्हणून खूप दारू प्यायची आहे मला आज. अविनाश, हे बघ, खरी ह्या घरामध्ये दारू पिणं मला अजिबात आवडत नाही. आणि हे तर तुला चांगलंच माहिती आहे. जब्बू खाया आत्ताच्या आत्ता चालता बाई तू. काय काय देतो म्हणतो काय आवडत नाही तुला? दारू तुला आवडत नाही असं कुठं लिहिलं आहे का? How dare you, Mr. Avinash? I said get out from my house. Hey, what's wrong with you? Hold on, hold on. Hey, darling सोना, जरा आराम कर. अशा परिस्थितीत तुला फिरणं बरोबर नाही. आहे का? आणि तू कधी सुधारणार नाही, कधीच नाही. अरे मला तर तिची कीव येते रे, कीव. अरे म्हणून ही अवस्था आहे ना, ही तुझी अवस्था एखाद्या कुत्र्यासारखी झाली आहे. निर्लज्ज कुठला. शी. साली 3 दमडीची पूर्वी माझा प्रत्येक शब्द ऐकायची, आता मला कुत्रा म्हणते. कुत्रा माझ्या प्रत्येक शब्दाला उत्तर देते. हा